नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवली आहे पट होणारी आणि कमी साहित्यात होणारी शेवभाजी आणि ती पण एकदम शॉर्टकट पद्धतीने। मी इथे जाड शेव घेतलेले आहे आणि साहित्य तुम्ही बघू शकता। मी लसूण घेतलेला आहे बारीक कट केलेला, एक टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे मोठा आणि कोथिंबीर। 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे। मोहरी तडकवून घेत आहे, 1 चम्मच जिरं टाकत आहे, लसूण फ्राय करून घेत आहे, गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला शॅलो फ्राय केल्यासारखा नॉर्मल फ्राय करायचा आहे, जास्त गोल्डन होऊ द्यायचं नाहीये। मग आपला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो 2 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती, जेणेकरून तो लवकर शिजतो। हळद टाकून घेत आहे मी अर्धा चम्मच आणि मी ते खडे मसाले वापरत आहे। धनी पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च 2 चम्मच आणि इथे मी गरम मसाला वापरला आहे 1 चम्मच। मिक्स करून घेत आहे व्यवस्थित। मसाल्यालाही 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे टोमॅटो शिजेपर्यंत। बघू शकता कसे शिजलेले आहे व्यवस्थित। आणि मी ते 1 ग्लास पाणी टाकत आहे। घट्ट किंवा पातळ करण्यासाठी आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे। मला थोडं घट्टच हवं होतं, त्याच्यामुळे मी मीडियम पाणी टाकलेलं आहे, 1 ते 1.5 ग्लास। व्यवस्थित उकळ काढून घ्यायचा आहे पाण्याला। व्यवस्थित उकळ आला की त्यात शेव सोडायचे आहे। हा जो मी इथं शेव वापरला आहे तो लवकर म्हणजे नम पडत नाही, भाजीत टाकल्यावरती कडकचा कडक राहतो। तर बघू शकता आपण इथं 5 ते 10 मिनिटं उकळ काढून घेतलेली आहे छान। आणि कोथिंबीर टाकत आहे। मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी नंतर मीठ टाकलेलं नाहीये। बघू शकता किती छान प्रकारे शिजलेली आहे आपली शेवभाजी आणि तरी सुद्धा छान आलेली आहे। तुम्हाला जर माझे असेच नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।